आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। सुहास कांदे सागर बंगल्यावर पोहोचल्याची माहिती समोर येते। सुहास कांदे जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि ते आता सागर बंगल्यावर पोहोचले। छगन भुजबळ हे सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे सागर या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे सुद्धा पोहोचलेले आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, सागर बंगल्यावर हालचालींना वेग आलेला आहे। त्यामुळे आता हे संकेत तर नाहीयेत ना मुख्यमंत्री पदाचं नाव ठरल्याचे असा सवाल उपस्थित होतोय। शिंदे सेनेचे आमदार सुहास कांदे सागर बंगल्यावर पोहोचले, तर दुसरीकडे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहे। आणि सागर बंगला हा उपमुख्यमंत्र्यांचा शासकीय निवासस्थान आहे, जिथे सध्या फडणवीस आहे आणि त्यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे त्याचबरोबर छगन भुजबळ अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा पोहोचल्याची माहिती आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, एकीकडे रस्सीखेच सुरू असल्याचं आतापर्यंत पाहायला मिळत होतं शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून। तर मुख्यमंत्री पद हे भाजपला मिळावं, कारण भाजप हा सगळ्यात मोठा भाऊ आहे। सर्वात जास्त जागा भाजपच्या निवडून आल्या, त्यामुळे भाजपकडेच मुख्यमंत्री पद राहावं यासाठी भाजप आग्रही असल्याचं कळत होतं। तर दुसरीकडे शिंदे ज्यांच्यामुळे महायुतीचं सरकार 2022ला अस्तित्वात आलं, ज्यांनी बंड केलं, त्याच्यानंतर भाजप आणि शिवसेनेनं मिळून सरकार स्थापन केलं। त्यामुळे शिंदेंना कुठेतरी पसंती मिळते राज्यामध्ये, ते लोकप्रिय आहेत। त्यामुळे शिंदेंनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद करावं, किंबहुना त्यांना अर्ध्या टर्मसाठी 2.5 वर्षांसाठी तरी मुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी केली जात होती। यासाठी आग्रही असल्याचं कळत होतं। त्यामुळे पेच कायम असल्याची चर्चा असतानाच आता सागर बंगल्यावर हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। आणि या विषयात एक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर जे या घडामोडींचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्यांच्याकडे आपण थेट जाऊयात। उमेश, काय सांगाल सध्या सागर बंगल्यावर एकीकडे मुख्यमंत्री नेमका कोण होणार याविषयी चर्चा तर जोरात सुरू आहे, पेच कायम असल्याच्या चर्चा सुद्धा समोर येतात, पण दुसरीकडे आपण बघितलं तर सागर बंगला जिथे सध्या फडणवीस आहेत तिथे मात्र वेगवेगळ्या हालचाली घडताना दिसतायत, मोठमोठे नेते त्यांच्या भेटीसाठी येताना दिसतायत। याचा अर्थ काय? नक्कीच फराह, सकाळपासूनच सागर बंगला जो आहे तो या राज्याच्या केंद्रस्थानी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय। कारण देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असल्यामुळे सगळे महत्त्वाचे नेते जे त्यांची गाठीभेटी घेण्यासाठी इकडे येतात। गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय की राज्याचा मुख्यमंत्री नेमकं कोण होणार याबाबतच्या नावांमध्ये सध्या शर्यत पाहायला मिळते। खास करून देवेंद्र फडणवीस असेल किंवा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, यापैकी मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। अशातच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ असतील किंवा मग गुलाबराव पाटील असतील आणि यासोबतच सुहास कांदे असतील, शिंदेच्या शिवसेनेचे हे नेते जे आहेत ते सागरवरती पोहोचलेले आहेत। नेमकी या संदर्भात काय चर्चा होते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रचारावेळेस नांदगाव जिथून शिंदेच्या शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत, तिथेच छगन भुजबळ यांनी आपले जे समीर भुजबळ आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता, बंडखोरी केली होती। त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड प्रतिस्पर्धा लागली होती। एकमेकांमध्ये जबरदस्त तिखट प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दोघांकडून आल्या होत्या। अशातच निवडणुका संपलेल्या आहेत, त्याच्यानंतर निर्णय आले आहेत आणि आता छगन भुजबळ असतील किंवा मग सुहास कांदे असतील थेट देवेंद्र फडणवीस यांच्या घरी येत आहेत, सोबत भेटतील। त्यामुळे जो वाद त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता त्या वादावरती पडदा पाडण्यासाठी स्वतः आता देवेंद्र फडणवीस हे पुढाकार घेत आहेत का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। मात्र तरीही मुख्यमंत्री नेमकं कोण असणार, मुख्यमंत्री पदासाठी नेमकी चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दुपारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। एकूणच राज्याच्या घडामोडीमध्ये केंद्रस्थानी असलेल्या सागर बंगल्यावरती आता मोठ्या हालचालीला वेग आलेला पाहायला मिळतोय। फराह, निश्चितच उमेश, या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।